संतोष देशमुखासारखं तुला आम्ही मारू, तुला मेळही लागणार नाही, तुझ्या कोणालाच मेळ लागणार नाही. त्याच्यानंतर कालची घटना अशी होती की 4-5च्या टायमाला माझा भाऊ इकडे आला होता, त्यांच्या बाया माणसं जमलेले होते, आम्ही काही 4-5 जणच होतो घरी. मग आम्ही ते काहून आले म्हणून पुतळ्याजवळ काहून येते म्हणून आलो. त्याचं इथपर्यंत बोलणं चालू होतं की शिवाजी महाराज नागराल बाजून नाला तोडून नाही. मी सांगितलं मी होऊ देणार नाही. त्याच्यानंतर मी पुतळ्यासमोर बसले, माझ्या सोबतच्या काही महिला इथं बाहेर बाजूला बसल्या, माझ्या PSI इथं होते. PSI साहेबांना आम्हाला परत प्रोटेक्ट केलं, पण सरपंचाच्या सांगण्यावरून आणि काही त्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांच्या बायांना PSI ला घेरत घेऊ आणि सांगे साहेबाच्या आणि सालप साहेबाच्या त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्या समाजानं आम्हाला मारलं. माझ्या अंगावरचे कपडे पाडले. मी त्याला पोलीसवाल्याला आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला दाखवलेलं आहे. मला किती इंजुरी झालेली आहे, माझ्या शरीरावर किती नख मारलेले आहेत, त्यांनी लाथा मारल्या मला, त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या. माझ्यासोबत व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यापर्यंत पोहोचलेले. माझी फक्त एवढीच मागणी की 2 पोलीसवाले सस्पेंड व्हा, त्यामध्ये ठाणेदाराचा काही रूल नाही. एक सानप आणि एक सांगे